मुंबईमध्ये आझाद मैदान आहे, तसं या मैदानाला संविधान मैदान डिक्लेअर केलं पाहिजे। सत्ताधारी भाजपानं नियुक्त केलेले प्रशासक आहेत, त्यामुळे हे प्रशासकासारखं न वागता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत। जर पालकमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर याबद्दल आम्हाला अजित पवारांवरही शंका आहे की त्यांचा कॉल नंतरचा दुसरा काय आहे का। भूमिसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक व्हावं यासाठी गेल्या 15 वर्षापासूनचा लढा सुरू आहे। परंतु पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देऊन सुद्धा या ठिकाणी स्मारक होण्यास विलंब होत आहे आणि ती जागा वेगळ्याच कामासाठी आरक्षित केल्यामुळे अजित पवार यांच्यावरती शंका व्यक्त केली जात आहे। आणि या विरोधामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हरकती नोंदवताना आपण बघतोय। हे दृश्य आहे हरकती नोंदवण्याचं आणि या सगळ्या हरकती जवळपास 4656 एवढ्या हरकती एकाच दिवशी महानगरपालिकेमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। हे जे दृश्य आहे हे महानगरपालिकेमध्ये हे आंबेडकरी अनुयायी स्मारक व्हावे यासाठी हरकती नोंदवण्याचं दृश्य आहे। हे महानगरपालिकेमध्ये हजारोंचा हे जनसमुदाय आपण बघतोय। पाहूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया। आज या ठिकाणी माता रमाईचं स्मारक हरकतीचं आंदोलन सुरू आहे, आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय सांगता? या शहरामध्ये एक अत्यंत कुटील असा डाव चालू आहे। गोरगरिबांच्या घरांवरती आरक्षण टाकायची आणि बिल्डरांचे फक्त भलं करायचं अशा प्रकारचं काम चालू आहे। आणि ह्या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा अन्यायाची जी परिस्थिती निर्माण होती त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची आणि त्याच्या विरोधात लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याची एकमेव हक्काची जागा आहे या शहरातील 40 लाख नागरिकांसाठी, ती म्हणजे या भीमसृष्टीच्या बाजूला असलेलं मैदान। आणि त्या मैदानावर आरक्षण टाकणं म्हणजे लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणं आहे आणि लोकांची गळचेपी करणं आहे। त्यामुळे या शहरामध्ये जे काय होईल ते होईल, आर पार की लढाई होगी लेकिन ये रिजर्वेशन नहीं रहेगा। या ठिकाणी नागरिकांना व्यक्त होण्याचं एकमेव मैदान आहे आणि ते मैदान वाचवण्यासाठी हे सगळे नागरिक पक्ष पार्टी जात धर्म पंथ भाषा बाजूला ठेवून या मैदानामध्ये उतरलेले आहेत। आणि तुम्हाला मी जाहीर सांगतो पुढच्या काही दिवसामध्ये पालिकेला घुडक्यावरती येऊन हे निर्णय द्यावा लागेल, जाहीर करावा लागेल की आम्ही ह्या मैदानावर टाकलेलं आरक्षण रद्द करतोय। हा डीपी प्लॅन बनवत असताना इथला आयुक्त म्हणजे बेसिकली आम्ही आयुक्ताला आयुक्त मानत नाही। महाराष्ट्रातले जितकेही मोठे मोठे IAS IPS दर्जाचे जे प्रशासक आहेत, IRS दर्जाचे प्रशासक आहेत, हे सगळे सत्ताधारी भाजपानं नियुक्त केलेले प्रशासक आहेत। त्यामुळे हे प्रशासकासारखं न वागता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत। आणि त्यामुळे या शहरातला आता जो डीपी प्लॅन बघितला तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की सगळे सत्ताधारी आमदार याच्या विरोधात आहेत। सत्ताधारी आमदार, विधान परिषदेचे आमदार विधानसभेत त्याचा विरोध करतायत। आळंदी हे पूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची राजधानी आहे। शांत डोकं ठेवून विचार जर केला तर कुणीतरी माणूस आळंदी सारख्या शहरात कत्तलखाना बांधण्याचं आरक्षण देईल का? जे वारकरी संप्रदाय हा माळकरी आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे आणि आळंदीमध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात येतं आणि मुख्यमंत्री ते आरक्षण रद्द करून इथल्या हिंदू धर्मीय बांधवांमध्ये राजकारण करण्याचा हा आयुक्ताच्या माध्यमातून इथल्या स्थानिक आमदारांनी हा डाव आखलेला आहे। त्यामुळे आयुक्त हा इथल्या सत्ताधारी आमदारांना वगळून काही डीपी प्लॅन बनवेल असं आमच्यासारख्या तरी जाणकार लोकांना बिलकुल वाटत नाही। अनेक शाळेच्या जमिनीवर दफनभूमी आहेत, जिथं मुस्लिम समुदाय राहत नाही तिथं दफनभूमीला आरक्षण आहे। 4 ठिकाणी पोलीस आयुक्तालयाला किती ठिकाणी आरक्षण द्यावं यांनी? 4 ठिकाणी या पिंपरी शहरातल्या पोलीस आयुक्तालयाचं आरक्षित जागा यांनी राखीव ठेवलेल्या आहेत। याच ठिकाणी इथल्या पालकमंत्र्याचा एक नगरसेवक यानं रावेत मध्ये 1 एकरपेक्षा जास्त जमीन जी अधिकृतपणे ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्राची जमीन आहे त्या जमिनीवर ताबा आहे आणि त्या जमिनीवर यांचे ऑफिसेस आहेत।
त्यांची नावं कोण, ते कोण माणसं आहेत, ती मी योग्य वेळी एक्सपोज करेलच. म्हणजे इथले सत्ताधारी नगरसेवक असतील, आमदार असतील, बिल्डर असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी या शहरातल्या इतक्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन झालेले सगळे टगे. आणि इथली ही जी जागा आहे, ही जागा काही कुठल्या समाजाची नाहीये. इथं देहू आळंदीवरून ऐतिहासिक आपली दिंडी निघते, तर दिंडीसाठी 2 ठिकाणी मोठ्या जागा आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याला सांस्कृतिक ठेवा म्हणून त्या जागा यांनी आरक्षित केल्या आहेत. मग ही जागा सांस्कृतिक ठेवा नाही का? ज्या जागेवर गेल्या शेकडो अनेक वर्षापासून सगळ्या समाजाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इथं होतात, ज्या जागेवर हजारो प्रकारचे अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम इथं झालेले आहेत, त्याला आमची महापालिका सांस्कृतिक ठेवा समजत नाही. त्यामुळं आयुक्ताला आमचं सांगणं आहे की तुम्ही काय या जागेच्या माध्यमातून जे इथल्या सांस्कृतिक आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करताय, आम्हाला मान्य आहे की इथली मागची जागा सुद्धा मिळवण्यासाठी 15 वर्षापासून संघर्ष चालू आहे. अजूनपर्यंत त्या जागेचं स्पष्टपणे तुम्ही निर्देश देऊन तिथं एक सुंदर स्मारक बनवण्याची यांची तयारी नाही. आजही ते त्याच्यासोबत 22 कार्यक्रम त्याच्यात जोडले गेलेले आहेत, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज हरकती ज्या 40,000पेक्षा जास्त हरकती आतापर्यंत आलेल्या आहेत, थेरगाव पासून ते पार तलवडेपर्यंत. तलवडे म्हणजे त्रिवेणी नगरमध्ये यांनी किती भ्रष्टाचार केला तो आता आम्ही अधिकृतपणे बाहेर काढू. या निमित्तानं सोशल मीडियातून आम्ही एवढंच सांगू शकतो की हा डीपी प्लॅन पूर्णपणे म्हणजे या शहरात आता सध्या 88 इमारती अशा आहेत की त्या कधीही पडू शकतात आणि शेकडो लोकांचा जीव जाऊ शकतो. म्हणजे ज्या इमारती अधिकृतपणे पाडल्या पाहिजे त्याला हे नालायक प्रशासन पाडत नाही. आणि जे अधिकृत घर आहेत 50-50 वर्षांना जिथं ताबे आहेत, असे शेकडो घरं बुलडोजर लावून पाडतायत. अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठेचण्याचं काम करू. भीमसृष्टीचं विस्तारीकरण होऊन त्या अंतर्गत ही जागा मिळावी, परंतु ते झालेलं नाही. आणि म्हणून सर्व समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्ष, संघटना, विविध जाती धर्माचे लोक या आजच्या हरकतीच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तर आज ही हरकत आमची आहे की ह्या सर्व त्याच्यावरची हेतू हे टाकलेले आरक्षण ते काढून स्पेशली रमाई स्मारकासाठी जागा आरक्षित करावी ही मागणी आहे. त्याच सोबत शेजारची जी जागा आहे जिथे प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या 2 महापुरुषांचेच नव्हे तर अनेक सामाजिक राजकीय संघटना, राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या सभा होत असतात. अनेक या शहरातील मोठमोठे आमदार, खासदार या जागेवर सभा घेऊन मोठे झालेले आहेत, परंतु ते दुर्दैवाने विसरलेले आहेत. त्यामुळे या जागेवर सुद्धा पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनलचं आरक्षण पडलेलं आहे. दोन्ही गोष्टी तिथं शक्य नाही, दोन्हीसाठी जागा पुरेशी नाही. आणि मध्यवर्ती जागा आहे, शहरातल्या विविध प्रश्नांवर आंदोलनासाठी म्हणा किंवा सभा संमेलनासाठी जागा असलीच पाहिजे. इतर ठिकाणी कुठेही जागा नाही. आणि या जागेवर या शहरातील धनदांडग्याचा डोळा मागच्या जवळजवळ 20 वर्षापासून होता, तो आजही आहे. त्यामुळं या सर्वांचे हेतू बाजूला सारून तिथलं आरक्षण सुद्धा रद्द करावं अशी मागणी आमची आहे. पीएमपीएल प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्या संदर्भात पीएमपीएलने देखील सकारात्मक अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे. आयुक्तांनी देखील या ठिकाणी निविदा प्रक्रिया केली जाईल आणि हे स्मारक उभारलं जाईल असं सांगितलेलं आहे. ही सगळी आंदोलनं, ही सगळी प्रक्रिया वर्तमानपत्रातनं, माध्यमातनं वारंवार जाहीर झालेली आहे. असं असताना प्रारूप आराखडा, विकास आराखडा 2025 बनवत असताना त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाची जी 26 गुंठ्याची जागा आहे त्या ठिकाणी म्युनिसिपल पर्पज आणि स्मारक अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भीमसृष्टीच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव होतो. या जागेमध्ये अनेक नेत्यांच्या सभा होतात. या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्सव होतो. या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात. ही जागा कायमस्वरूपी राखीव राहिली पाहिजे, मोकळी राहिली पाहिजे, त्यामध्ये महोत्सव झाला पाहिजे, अशा प्रकारची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र या प्रारूप विकास आराखड्यामध्ये या जागेवरती पोलीस स्टेशन आणि पीएमपीएलचं टर्मिनलचं आरक्षण टाकलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या अनुयायांनी या ठिकाणी कोण मराठा समाजाचा आहे, कोण ओबीसी समाजाचा आहे, कोण ST आहे, SC ST आहे, हा कुठलाही भाव न ठेवता
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत, राष्ट्र निर्माते आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या या महान कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक भव्य आणि दिव्य झालं पाहिजे, ऐतिहासिक झालं पाहिजे, या ठिकाणची सगळी आरक्षण रद्द झाली पाहिजेत। यासाठी हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आम्ही हरकती आणि सूचना नोंदवलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरामधले सगळे चळवळीचे जितके लोक, सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्यांना हे लक्षात आलेलं माता रमाई या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असली पाहिजे जागा या महानगरपालिकाने तिथं सिद्ध केलेलं, महापौर स्वतः येऊन उद्घाटन केलेलं माता रमाईची जागा तिथं असताना आतापर्यंत काम झालं नाही। आता लवकर माता रमाईची जागा आहे तशीच पाहिजे आणि त्या ठिकाणी माता रमाई स्मारक झालं पाहिजे। अनेक जे हरकती आम्ही घेतलेले त्याच्या पाठीमाग जे मैदान आहे त्या मैदानामध्ये अनेक आरक्षण टाकलेले, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आझाद मैदान आहे तसं या मैदानाला संविधान मैदान डिक्लेअर केलं पाहिजे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव मैदान जे असेल तर हे मैदान आहे। राजकीय पुढारीला पुढे भागण्यासाठी त्या ठिकाणी मैदान मध्ये येऊन मोठे मोठे कार्यक्रम घेतात, हे समजत नाही, अक्कल नाही आयुक्तांना। त्या ठिकाणी संविधान भवन संविधान मैदान असलं पाहिजे, जेणेकरून एकमेव मैदान राहिलेलं उरलेलं आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांचे मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात। फक्त बाबासाहेबांचे नव्हे, तिथं मोहम्मद पैगंबर जयंती मुस्लिम समाजाची होती, मराठी समाजाची होती, त्या ठिकाणी सगळ्या मोठे सगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम होतात। त्या मैदानाचा विचार केला पाहिजे। ज्या पद्धतीने आयुक्त साहेबांनी हरामखोरपणा केलेला शहरामध्ये आरक्षण ज्या ठिकाणी टाकलेले ते रद्द झालं पाहिजे। पिंपरी चिंचवड शहराचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे चौक आहे ते हार्ट ऑफ द सिटी आहे, त्या ठिकाणी जर हे शासन त्या ठिकाणी ते जे मिटवण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रश्न हे रद्द करण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला नको आहे। आज आम्ही तरुण युवक म्हणून हे म्हणतो की पिंपरी चिंचवड शहराची जी ओळख आहे ती ओळखच रद्द करायचा प्रयत्न करतायत। तर यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक शहराध्यक्ष म्हणून जाहीर हे निषेध करतो या आयुक्तांचा। आणि आता जर तुम्ही बघितलं डीपी प्लॅन जो नवीन आराखडा आलाय तो नवीन आराखडा सगळ्याच ठिकाणी अडचण आहे। आज मी राहायला सांगवीमध्ये असताना सांगवीमध्ये पण जो स्पोर्ट्स ग्राउंड आहे त्या स्पोर्ट्स ग्राउंडला पण त्यांनी वेगळंच आरक्षण त्या ठिकाणी टाकलेलं आहे। आता पण जर पिंपरी चिंचवडचं जर बघितलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे आमच्या चळवळीचे सगळेच कार्यक्रम फक्त पक्षाचेच नाही तर इतर पक्षांचे पण कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात। त्या कार्यक्रमावर यांनी PMPLचं आरक्षण ठेवलंय, पोलीस स्टेशनचं आरक्षण ठेवलंय। आम्हाला याची गरज नाहीये। आमच्या हार्ट ऑफ द सिटी जे आहे तिथं आम्हाला कार्यक्रम करायचं, सगळ्यांची जागा तशीच राहू द्या। बाकी तुम्हाला जे काय टाकायचे तुम्ही बाकी साईडला कुठेही हे करा, पण इथलं आरक्षण लवकरात लवकर रद्द करा, एवढीच आमच्या तरुणांची मागणी आहे। माता रमाई एक स्पेशल समाज के माता नहीं था, पूरा देश का माता था। कष्ट करते हुए उनका फैमिली का बहुत सारे अड़चन होते उसके सबको बरतते हुए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को खड़ा रहने के लिए उन्होंने बहुत साथ दिया। ऐसा माता है, वो माता का स्मारक पिंपरी चिंचवड़ में महापुरुष मानव जाति का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बाजू में उनके साथ आना चाहिए। उसके लिए 10-15 साल से पिंपरी चिंचवड़ के तमाम अम्बेडकराइट्स कार्यकर्ता, उसमें बहुत सारे लोग हैं, मैं ऐसा किसी के नाम नहीं ले रहा हूँ, उन लोगों ने उसके जंग लड़ा है, पालिका के पास गया है, PMPL के पास गया है, बहुत सारे मेमोरेंडम दिया है। उसके बावजूद भी उसने इधर बैठे मनवादी आयुक्त ने बहुत गलत करते हुए, क्योंकि भारतीय जनता पार्टी के वो पिट्टू बन की और भारतीय जनता पार्टी के वो काम करने के हिसाब से, क्योंकि वो महापालिका का काम नहीं कर रहा है, भारतीय जनता पार्टी के और RSS का काम कर रहा है, ऐसा मुझे मालूम हो रहा है बड़ा। इसलिए पूरे अम्बेडकर लोग एक रास्ते में अभी आक्रोश है। अगर उन्होंने किया आरक्षण रद्द नहीं किया, मैं मेरा क्रिश्चियन समाज की तरफ से मैं पालिका आयुक्त बोल रहे ये रद्द होना चाहिए। शहराला रमाई कळली पाहिजे, यासाठी स्मारक होणं खूप गरजेचं आहे। पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठेही रमाईचं असं स्मारक किंवा काही रमाईच्या नावाने काही नाही की जे नवीन तरुण वर्ग आहे की त्यांना रमाई माता काय आहे, त्यांचा त्याग काय आहे समाजासाठी, हा कळणं खूप गरजेचं आहे। आणि ह्याच्यासाठी किमान पिंपरी चिंचवड शहरवासियांनी 17 वर्षे लढाई देत आहेत। हे चालू असताना तिथं टेंडर निघलेले, पुतळा स्मारक तयार आहे, हे सर्व असताना तिथं
डीपी प्लॅन मध्ये चेंज करण्याची काही आवश्यकता नव्हती. हे फक्त आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागतात ते आम्ही करून घेतले हे दाखवण्यासाठीच ह्यांनी राजकीय लोकांनी हे खोडसाळपणा केलेला आहे. बाकी काही नाही. हे रमाईचं स्मारक वगैरे सगळं तयार आहे आणि ते करून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांमधले सर्व आंबेडकरी अनुयायी जे आंबेडकर विचारायला मानणारे लोक आहेत समाज आहे तो पूर्णपणे लढाई देणार आहे आणि ते स्मारक होणार आहे. राहिला दुसरा प्रश्न मैदानाचा, तर स्मारकाच्या बाजूला जे मैदान आहेत ते वर्षानुवर्ष तिथं सर्व समाजातले कार्यक्रम होणारं मेन ठिकाण आहे. तर अशा ठिकाणी पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशन इथंच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. इकडे वायशमची इथं पोलीस स्टेशन असताना इथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकायची काही आवश्यकता नाहीये. हे फक्त हे खोडसाळपणा केलेला आहे की काहीतरी जातीय दंगल घडावी आणि उद्रेकून वेगळं राजकारण व्हावं यासाठी यांनी केलेलं षडयंत्र आहे. भीमसृष्टीच्या लगत लागून म्हणजेच मागच्या जागेमध्ये त्यागमूर्ती माता रमाईची जागा नियोजित करण्याचा ठराव पालिकेमध्ये झालेला असताना देखील इथल्या प्रशासनाने आत्ताच्या डीपी मध्ये कट कारस्थान करून त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पजच्या नावाखाली त्यागमूर्ती स्मारकाच्या जागी इतर 21 आरक्षण टाकले. त्या संदर्भात आम्ही जनजागृती करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामधून हरकतीची आजची हाक दिली होती आणि त्या हाकेला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत आपण 4050 हरकती महानगरपालिकेच्या हरकत विभागाकडे दाखल केलेल्या असून अजून हरकतीच्या मोहीम ही थांबलेली नाही. त्या हरकती भरण्याचं काम चालू आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अनेक पक्षांनी यापूर्वी हरकती दाखल केलेल्या आहेत. म्हणजे या फक्त माता रमाई स्मारकाच्या जागे संदर्भात आमचा अंदाज आहे की कमीत कमी 20 ते 25 हजार हरकती या दाखल झालेल्या आहेत आणि येत्या 14 तारखेपर्यंत या हरकतीचं सत्र चालूच राहणार आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांनी इथल्या आयुक्तांना व प्रशासनाला तसे आदेशही दिले होते की पिंपरी चिंचवडच्या भीमसृष्टी मागील जी माता रमाईची जागा आहे ती स्मारकासाठी आवश्यक तेवढी देण्यात यावी. एवढे आदेश देऊन जर पालकमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर याबद्दल आम्हाला अजित पवारांवरही शंका आहे की त्यांचा कॉल नंतरचा दुसरा काय आहे का. कारण इथला आयुक्त एवढा मजुरेपणा करणार नाही. कारण एखाद्या पालकमंत्र्याचा आदेश आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक म्हणजे आंबेडकरी समाजाला आणि इथल्या संविधानाच्या निर्मात्याला कुठेतरी छेद देण्याचं काम इथली जातीवादी व्यवस्था करत आहे का, हाही आमचा या समोर प्रश्न आहे. आणि त्याच अनुषंगाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने गेले अनेक वर्ष सर्व पक्ष संघटनांना एकत्र करून ही समिती स्थापन करून या माता रमाईच्या जागे संदर्भात लढा चालू ठेवलेला आहे. जोपर्यंत माता रमाई स्मारक समितीच्या वतीने जोपर्यंत ते स्मारक पूर्ण होत नाही आणि इतर आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही असाच लढत राहू. आणि यासाठी स्वतः आंबेडकरी घराण्याचे वंशज आदरणीय भीमराव साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही सूचना करण्यात आल्या तरी देखील आंबेडकरी कुटुंबियाचा अवमान करण्याचं जर इथलं प्रशासन घाट घालत असेल तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात त्यांना यांची जागा दाखवू. प्रारूप आराखडा आहे त्यासाठी ज्या हरकती नोंदवायच्या होत्या त्यामध्ये महत्वाचे जे आता सांगितलं संतोष भाऊने की 3 आरक्षण त्या ठिकाणी महापालिकेनं त्या आराखड्यामध्ये टाकलेली आहेत. त्यामध्ये पोलीस चौकीचं आहे, बस टर्मिनलचं आहे आणि एक स्मारकचं आहे. पण त्या स्मारक मध्ये सुद्धा त्यांनी एक जी लबाडी केलेली आहे त्यामध्ये म्युन्सिपल पर्पज ह्या शब्द टाकून त्या ठिकाणी स्मारकाला छेद देण्याचं काम इथल्या आयुक्तांनी तिथल्या त्यांच्या कमिटीने केलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी हरकती घेण्यासाठी तो प्रारूप आराखडा आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची नागरिकांची भूमिका आजच्या फार मोठ्या यशानंतर ज्या पद्धतीने आज हरकती घेण्यात आल्या फार मोठ्या प्रमाणात एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी शहरातून मिळालेला आहे. आणि म्हणून ह्या हरकती बघून नक्कीच या ठिकाणी प्रशासनानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ह्या आराखडा रद्दच केला पाहिजे आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त रमाई स्मारक एवढाच उल्लेख करून इथून पुढच्या काळात जेव्हा जेव्हा हे प्रारूप आराखड्याला संमती मिळेल किंवा नव्यानं प्रारूप आराखडा येईल त्या ठिकाणी फक्त त्यागमूर्ती माता रमाई स्मारक
एवढाच उल्लेख असावा अशा प्रकारची मागणी सर्वच संघटनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतोय. महानगरपालिकेमध्ये प्रशासन व्यवस्था आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलाही नगरसेवक नसताना, कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना मुळात आयुक्तांनी केलेला हा शानपणा आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा डीपी प्लॅन त्यांनी करायचा होता, परंतु त्यांनी एका बिल्डरांना आणि एका विशिष्ट आमदाराला फायदा होईल अशा पद्धतीचं डीपी प्लॅन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी ही जागा बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जी जागा आहे या ठिकाणी राहुल नगर नावाची झोपडपट्टी होती आणि त्यावेळेस महापौर पिंपळे साहेब होते आणि त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठ्या प्रमाणात स्मारक करायचंय आणि म्हणून मग इथल्या राहुल नगर वासियांची जी झोपडपट्टी होती 500 घरांची झोपडपट्टी होती ती केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरचं भव्य दिव्य स्मारक हो, माता रमाईचं स्मारक हो आणि म्हणून ही राहुल नगर वासियांची ही घरं होती. आम्ही स्वतः त्या ठिकाणी राहत असताना मग सप्टेंबर 22 या ठिकाणी स्थलांतरित झालो आणि ही होत असताना आता कुठेतरी माता रमाईचं स्मारक होत आहे असं वाटत असताना त्या ठिकाणी पाठीमागे जी जागा त्या पूर्ण जागेवरती राहुल नगर हे घर होते. त्यामुळे ही जागा आपल्या अस्मितेची जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशनची जागा रद्द करावी हीच आमची मागणी. जय भीम. भीमसृष्टी व महात्मा फुले स्मारक यांच्या दरम्यानचे जे मोकळे मैदान आहे त्या मैदानामध्ये त्यांनी PMPL टर्मिनल व पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं आहे. या आरक्षणाला विरोध करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांनी पूर्ण शहरातल्या विविध सामाजिक संघटना, सर्व पक्ष, विविध संघटनेचे कार्यकर्ते यांना आवाहन केलं की यांच्या विरोधामध्ये आपल्याला हरकती नोंद करायची आहे. आणि गेली समितीचे कार्यकर्ते गेली 15 दिवस सातत्याने पूर्ण शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी हरकतीचे नोंद फॉर्म भरून घेत आहेत. आज आपण 8 तारखेला आवाहन केल्याप्रमाणे आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक जनता उपस्थित झाली आणि त्यांनी याच्यामध्ये या विकास आराखड्याला खळखळून विरोध केलेला आहे. माता रमाई स्मारक जे आहे तो मुख्य म्हणजे तर आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. अस्मिता आली की भावना आली, भावना आली की तिथं आपलं एक नतमस्तक होण्याचं ठिकाण आलं. तिथून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे. त्या ऊर्जेसाठीच हे आंदोलन असतं आणि हे आंदोलन जर तुम्ही जाणून बुजून हे आरक्षण टाक, ते आरक्षण टाक किंवा डीपी प्लॅन करा किंवा पोलीस स्टेशनचं आरक्षण टाक, पहिलं PMPL करा, ते तुम्ही जर जाणून बुजून करत असाल तर आम्हाला जाणून बुजून तुमच्या विरोधात ही लढा देता येतो. ते मला स्पष्ट सांगायचंय. आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनचं आरक्षण रद्द नाही केलं तर आम्ही हा लढा खूप मोठ्या पद्धतीने तीव्र करेल.